नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, तसेच मातंग व इतर वंचित जातींच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी सलग मातंग समाजाच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी सोलापुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हा परिषदेसमोर जाहीर सभेने मोर्चाचा समारोप होणार आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्धाराचा आधार असल्याचे सांगत राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा कायदा तातडीने मंजूर करावा अशी मागणी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच 1978 ते 2016 या कालावधीत जातीनिहाय आरक्षणाच्या लाभाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। 9 तारखेला होणार आहे। या संदर्भात आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व 58 जातींना आवाहन करतो की आपण ताकदीनं आज रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे। कारण शासनानं आपल्याला हे उपवर्गीकरण द्यावं यासाठी, आणि दुसरी गोष्ट, आदरणीय आपले दैवत आमच्या समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला अनुसरून आम्हाला आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण द्यावं एवढंच आवाहन मी सर्वांना करतो आणि सर्व समाजाला एकत्रितपणानं ताकदीनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी विनंती करतो। मोर्चा जो आहे तो कशा पद्धतीचा मोर्चा असणार, कुठून कुठपर्यंत मोर्चा असणार, काय? हा 9 तारखेचा जो मोर्चा आहे हा सकल मातंग समाज म्हणूनच आहे, आणि या मातंग समाजाच्या अंतर्गत ज्या काही माझ्या वेगवेगळ्या समाजातून येणारे घटक आहेत 58 जातीचे, त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो आपल्या मार्फत की हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हा मोर्चाची सुरुवात होणार। तिथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला येणार, तिथून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून शेवटी आमच्या समाजाचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही पूनम गेटला सभेचं आयोजन केले, तिथे जाणार आहोत।